निमित्त शिवणा येथील शिवाई मंदिरात भक्तांनी केली गर्दी। नवरात्र निमित्त सर्वत्र देवीच्या मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे। सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे 300 वर्ष जुना शिवाई देवीचे जागृत शक्तीपीठ आहे। याची एक वेगळी आख्यायिका आहे। ही आख्यायिका काय आहे ती बघूया। ऐतिहासिकदृष्ट्या सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील शिवाई देवी मंदिराला मोठे महत्त्व आहे। सुमारे 800 वर्षांपूर्वी शिवणा या गावाचे नाव शिवपूर असे होते। गावाच्या उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत शहादरी नावाचे छोटेसे गाव वसलेले होते। बहुतेक गवळी गुराख्यांची वस्ती असलेल्या या गावातून शिवा नावाचा गवळी रोज दूध, दही घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येत असे। गावालगत असलेल्या खोलेश्वर मंदिरातील शिवलिंगावर दही वाहून तो दर्शन करून जात असे। या नित्यक्रमात त्याने कधीही खंड पडू दिला नाही। शिवाला संतती नसल्यामुळे तो सदैव दुखी राहत असे। एके दिवशी शिवा असाच व्याकुळ होऊन दर्शन घेत असताना त्यास भोलेनाथ प्रसन्न झाले व त्यांनी वर मागावयास सांगितले। शिवाने संतती सुख मागितले। महादेवाने तथास्तु म्हटले, परंतु एक अट टाकली की तुला मुलगी होईल, पण ती जास्त दिवस तुझ्या सानिध्यात राहणार नाही। एका वर्षानंतर शिवा गवळ्याच्या सौभाग्यवतीने एका गोंडस मुलीस जन्म दिला। मुलीच्या जन्माने शिवा खूप आनंदला। मोठ्या उत्साहाने तिचे नामकरण शिवाई असे करण्यात आले। 5-6 वर्षानंतर मुलगी जेव्हा चालायला लागली तेव्हा शिवा तिला घेऊन महादेवाच्या दर्शनासाठी आला। शिवाईने बाबांना सांगितले की तुम्ही दूध दही विकून परत या, मी मंदिरात थांबते। शिवाने होकार दिला। तो 4-5 पावले पुढे गेला व मागे वळून पाहिले तर शिवाई गुप्त झाली। तिथेच शिवाईचे भव्य व सुंदर असे मंदिर उभारले गेले। शिवाईच्या नावावरून या गावचे नाव शिवणा हे नाव पडले। त्याप्रमाणे शिवाबाईचा अल्प इतिहास आहे। याबाबत मंदिराचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार सुभाष होळकर काय म्हणतात आपण बघूया। मी सुभाष आनंदराव होळकर, शिवणा तालुका सिल्लोड येथील ग्रामदेवता, अवघ्या तालुक्याचं आराध्य दैवत असलेली जाज्वल्य देवता आई श्री शिवाई देवी संस्थानचा सध्या अध्यक्ष म्हणून सेवा करत आहे। भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत येथे साजरे होणारे सण उत्सव, त्यानंतर चैत्री पौर्णिमेला भरणारी मोठी यात्रा, नवरात्रोत्सव यासारखे जे कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमामध्ये भाविकांचा प्रचंड ओघ असतो। त्यामुळे अल्पावधीतच हे संस्थान प्रकाश झोतात आलेलं आहे। देवीची आख्यायिका अशी आहे की बऱ्याच वर्षापूर्वी शिवा गवळी म्हणून इथे दूध दही विकत द्यायला, विक्री करायला शिवण्यामध्ये यायचा। पण शिवाला संतती नव्हती। येथील खोलेश्वर महादेव मंदिरात दूध दही अर्पण करून शिवा गवळी देवाला संतती प्राप्तीची विनंती करायचा। शिव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना शिवाई ही गोंडस कन्या प्राप्त झाली। शिवाने एक उपवर दिला की ही तुझ्या जास्त काळ सानिध्यात राहणार नाही। एक दिवस शिवासोबत आलेली शिवाई मग येथे अंतर्धान पावले आणि याच जागेवर देवीचे सुंदर असे मंदिर उभारले गेले आहे। हे मंदिर जवळपास 350 वर्षापूर्वी उभारले गेले आहे। याचं नाम संवत्सर 1800 काही ते सांगतात आणि मला पण बरेचसे 350 वर्षापूर्वीच आहे। सध्या संस्थांच्या अंतर्गत माननीय धर्मादायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या देखरेखीखाली संस्थांचा कारभार चालतो। या मंदिराची स्थापना या येथील शिलालेखावरून असं आढळतं की नाम संवत्सर शके 1834 मध्ये मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणीपासून बुलढाणा रोडला शिवणा हे गाव अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे। मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि मंदिर पण एकदम सुंदर मंदिर आहे। देवीची जाज्वल्य मूर्ती एकदम मनमोहक मूर्ती आहे। भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.